शेजारच्या वहिनीची बहीण काही दिवसासाठी आली होती. तिला बघून तर मला राहवले नाही. बहाणा करून तिला घरी बोलवले आणि तिच्यासोबत जेव्हा मी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रोजप्रमाणे शेजारच्या कविता वहिनीच्या घरी मी गेलो. संध्याकाळची वेळ होती आणि माझ्या नजरेसमोर अशी एक सुंदर मुलगी उभी होती. तिला बघून क्षणभर मी हरवून गेलो होतो. अशी रूपवान मुलगी मी बघत होतो की या अगोदर बघितली नसावी, अशी ती सुंदर होती. माझी नजर काही तिच्यावरून हटेना. मी तिथेच उभा होतो. नंतर मला कविता वहिनीने आवाज दिला. शेजारी कविता वहिनी राहत होती. त्यांचं आणि आमचं खूप जवळचं नातं होतं. खूप दिवसापासून कविता वहिनी आमच्या शेजारी राहत होती. कविता वहिनीचा नवरा अनिल हा शेती करायचा. आम्ही सर्व त्यांना अनिल दादा बोलायचो आणि कविता वहिनीला वहिनी. तेव्हा सणासुदीचे दिवस होते आणि कविता वहिनीची बहीण तिच्या घरी आली होती. तिचं नाव ज्योती. मी तेव्हा संध्याकाळी कविता वहिनीच्या घरी गेलो तेव्हा ज्योतीला बघून माझं जणू भान हरवून गेलं होतं. ती दिसायला तर खूपच सुंदर होती. कविता वहिनीच्या बहिणीला बघितल्यापासून मला तर काहीच सुचत नव्हतं. फक्त तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. तिला जेव्हा पहिल्यांदा बघितलं त्या रात्री तर मला रात्रभर झोप लागलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी कविता वहिनीच्या घरी गेलो, फक्त ज्योतीला बघण्यासाठी. ती काही दिवस राहणार होती. माझं आता कविता वहिनीच्या घरी जाणं जास्तच वाढलं होतं. कधी पण मी जात होतो. माझी ज्योतीसोबत थोडीफार ओळख झाली होती. मी तर तिच्यासोबत बिनधास्तपणे बोलायचो, पण ती थोडी लाजत होती माझ्यासोबत बोलायला. तिला बघून आता माझ्या मनात कसे तरी होऊ लागले. दुपारची वेळ होती. मला समजलं की कविता वहिनी आणि बाकी सर्व शेतात गेले आहे. घरी फक्त ज्योती होती. माझ्या घरी पण कोणी नव्हते. मी बहाणा करून ज्योतीला आमच्या घरी बोलवले. जेव्हा मी तिचा हात धरला तेव्हा तिला समजलं की माझ्या मनात काय आहे आणि ती पण माझ्याजवळ. मला तर विश्वास बसत नव्हता की ज्योती पण असं काही. तेव्हा ती माझ्यासोबत होती आणि तिने आता मला सांगितलं होतं की तिने ओळखलं होतं मी जेव्हा रोज तिच्याकडे बघायचो. कविता वहिनीला काही दिवसानंतर आमच्याबद्दल सर्व काही समजलं होतं आणि तेव्हापासून कविता वहिनी आणि तिचा नवरा अनिल दादा माझ्यासोबत कधीच बोलले नाही आणि ज्योती परत कधी कविता वहिनीच्या घरी आली नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.